आणि आता एक महत्त्वाची बातमी आहे ती म्हणजे विरोधी आमदारांची बैठक सुरू झालेली आहे आणि एकीकडे बहिष्कार टाकण्यात आलेला आहे आजच्या शपथविधीवरती। या संदर्भातच या बैठकीमध्ये आता चर्चा केली जाणार आहे। पुढची रणनीती सुद्धा या बैठकीमध्ये ठरवली जाणार असल्याची माहिती आहे। विरोधी सर्व आमदारांची आता बैठक सुरू झालेली आहे। शपथविधीवरती बहिष्कार टाकला, विरोधी पक्षनेते आज शपथ घेणार नाही आहेत। त्यामुळे आता नवनिर्वाचित आमदारांचा एकीकडे शपथविधी होत असताना विरोधी आमदारांची ही भूमिका चर्चेचा विषय बनलेली आहे। तर एकंदरीत आपण बघतोय आता या संदर्भातच चर्चेसाठी बैठक सुद्धा सुरू झालेली आहे आणि या बैठकीला विरोधी सर्व आमदार उपस्थित असल्याचं कळत आहे। आणि यामध्ये महत्त्वाचं म्हणजे ठाकरे गटाचे वरुण सरदेसाई असतील, आदित्य ठाकरे असतील, हे सर्वजण देखील उपस्थित असल्याचं कळत आहे। या संदर्भात अधिकचे अपडेट आमच्या प्रतिनिधी रुपाली बडवे यांच्याकडून घेऊयात। रुपाली, विरोधी आमदारांची आता बैठक सुरू झाली आहे, नेमकी काय पुढची रणनीती असेल? आपण बघतो की जशा पद्धतीने राज्यामध्ये विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल लागलेला आहे, त्याच्यानंतर खरं तर महाविकास आघाडीमधल्या अनेक जणांनी खरं तर ईव्हीएम वरती संशय घेतलेला आहे। हा जो जनतेचा कौल आहे तो कुठेतरी दुसऱ्या बाजूला वळवण्यात आलेला आहे, अशा पद्धतीचा व्यक्त केल्या जात आहे भावना। आणि त्याच अनुषंगाने आज सगळेच आमदार जे त्या शपथ घेणार आहेत। यापूर्वी विरोधी पक्षाचे नेते सगळेजण आता अंबादास दानवे यांच्या दालनामध्ये जमा झालेले आहेत। सगळेजणच मिळून खरं तर चर्चा करत आहेत। एका बाजूला अशी चर्चा सुरू झालेली आहे की जे विरोधी पक्षातील आमदार आहेत ते आज शपथ घेणार नाही, तर या संदर्भातला निर्णय आता या बैठकीमध्ये होतो का हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। कारण की जे बहुमत मिळालेलं आहे महायुतीला, त्याच्या पुढे आपण बघतो की महाविकास आघाडीच्या नेत्यांना तेवढं बहुमत मिळालेलं नाहीये। संख्या एवढी कमी आहे की विरोधी पक्ष नेता सुद्धा बनत नाहीये आणि त्याच्यामुळे या अनुषंगाने काही महत्त्वाची चर्चा या बैठकीमध्ये होऊ शकते। निश्चितच धन्यवाद रुपाली दिलेल्या सर्व सविस्तर अपडेटसाठी। तर विरोधी पक्षाचे आमदार आज मात्र शपथ घेणार नाही आहेत, त्यांनी शपथविधीवरती बहिष्कार टाकलेला आहे आणि त्यानंतर एक महत्त्वाची बैठक जी आहे ती या सर्व विरोधी आमदारांची सुरू झालेली आहे।